Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. Uneducated idiots. Excuse me. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बुलंदी या सिनेमातील हे दृश्य आहे जे रवीना टंडन आणि रेखा यांच्यावर चित्रित केलेलं आहे. यामध्ये रवीना शिक्षित असल्याचं सांगत इंग्रजीमध्ये रेखाला अनपढ गवार म्हणून हिनवत आहे. यानंतर रेखा जे काही फाडफाड इंग्रजीत बोलते ते पाहून रवीना गप्प बसते. असा हा सीन आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याला कारण आहे निलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये घेतलेली शपथ. हाय, निलेश ज्ञानदेव लंके. आणि त्यानंतर त्यांनी धडाधड इंग्रजीमध्येच केलेले ट्विट्स. लंकेंच्या या ट्विट्स नंतर बऱ्याच ट्विट्सचा महापूर आलाय. याला निवडणुकीदरम्यानच्या वादाची किनार आहे. सुजय विखेंना लंकेंचं हे उत्तर असल्याचं बोललं जातंय. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं खुलं आव्हान भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंकेंना दिलं होतं. यावर लंकेंनी त्यावेळीही उत्तर दिलं होतं. मात्र आता त्यांनी खासदारकीची शपथ इंग्रजीमध्ये घेऊन विखेंना जोरदार उत्तर दिल्याचं बोललं जातंय. बरं, हे प्रकरण शपथेपर्यंतच थांबलेलं नाहीये. लंकेंनी कधी नव्हे ते आता धडाधड इंग्रजीमध्ये ट्विट्स करायला सुरुवात केली. अमोल कोल्हेंनी लंकेंची यावरून स्तुती केली. जिंकलंस भावा, डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन अँड सेज यू कॅन टॉक इंग्लिश, वॉक इंग्लिश, इंग्लिश इज फनी लँग्वेज, असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय. कोल्हेंच्या या ट्विटला सुद्धा लंकेंनी इंग्रजीमध्येच उत्तर दिलंय. यावर शरद पवारांना विचारलं असता त्यांनी सुद्धा त्यांच्या स्टाईलमध्ये म्हटलंय की चांगलं आहे ना, भाषेसंदर्भात वाद करणं चूक आहे, भाषेवरून बोलणाऱ्यांना हे उत्तर आहे, असं म्हणत शरद पवारांनी टोला लगावलाय. दरम्यान लंकेंच्या या नव्या स्टाईलची सध्या चर्चा होते. यावर आता विखे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.